सभा निवडणुकीत बच्चू कडूंचा पराभव झाला आणि त्यानंतर आता पुन्हा बच्चू कडू एकदा आक्रमक झालेले आहेत। आज पराभवानंतरचा पहिला मोर्चा अर्थात वाडा आंदोलन अमरावतीमध्ये होणार आहे। तर राज्यभरातील धनगर बांधव, मेंढपाळ बांधव आणि शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। कर्जमाफी असेल किंवा मग मेंढपाळांच्या समस्या, त्यांच्या मागण्या, दिव्यांग असेल, शेतकरी विविध मागण्यांना घेऊन बच्चू कडू मैदानात उतरले। आज वाडा आंदोलन आहे 11 वाजता अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर। आपल्या सोबत बोलण्यासाठी स्वतः बच्चू कडू आहेत। भाऊ, काय सांगणार, निवडणुकीनंतरचा आजचा पहिला मोर्चा, राज्याचं लक्ष लागलं ना। हिंदू मेंढपाळांचा हा विषय आहे आणि कर्जमाफीच्या बाबतीत मेंढपाळाचं सांगितलं तर वन कायद्याच्या मुळे पहिले जे चराई होत होती आणि बफर झोनला किंवा फॉरेस्टमधला एकदम गाव फॉरेस्टमध्ये चराई मेंढपाळांसाठी राहत होती, पण ते बंदी केली। त्याच्यामुळे मेंढपाळांना आता मोठ्या समस्येच्या समोर जावं लागतं। त्यांच्या मुलांच्या एज्युकेशनचा प्रश्न आहे, घरकुलाचा प्रश्न आहे। एकंदरीत बाहेर येणारे जे जनावरं आहे त्याची तपासणी होत नाही आणि त्याच्यामुळे प्रचंड रोगराई महाराष्ट्रावर पसरून त्याचे दुष्परिणाम भोगावं लागतं। आणि दुसरं असं का कर्जमाफी, काल कृषी मंत्र्यांनी सांगितलं, वास्तविक त्यांचा विषय नाही आहे, पण माणिकराव कोकाट यांनी सांगितलं का आम्ही 4-5 महिने कर्जमाफी करू शकत नाही। म्हणजे अनिश्चितता असल्यामुळं आता बँकेची वसुली थांबली आणि शेतकऱ्यांना कर्ज जर भरलं नाही तर पुढच्या वर्षी कर्ज पण भेटणार नाही। 6% कर्जमाफीचा व्याजमाफीचं जे योजना आहे त्यालासुद्धा शेतकऱ्याला मुकावं लागेल। आणि मग ह्या 2-3 दिवसात जर हे विषय मार्गी लावले नाही तर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च ही वसुलीचे दिवस आहे आणि कर्ज भराचे दिवस आहे। या ह्याच्यात कर्जमाफीची घोषणा नेमकी कोणत्या वर्षापासून करणार आहे, कशी करणार आहे, हे जर घोषणा केली नाही तर त्याचे परिणाम शेतकरी बांधवावर प्रचंड प्रमाणात पडेल आणि पुढच्या वर्षी कर्ज भेटणं कठीण होईल। आणि याच्यामुळं सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकसुद्धा, राष्ट्रीयकृत बँकला ही चढउतार निधी गव्हर्नमेंट देत असतं, पण सहकारी बँकला देत नाही। जे गावखेड्यातून सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्याला कर्ज देतं त्या बँका सगळ्या अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकरीसुद्धा। बच्चू कडू सरकारला धारेवर धरणार आहेत। 1 महिना झालाय सरकार बसून आणि तुमचे आंदोलन सुरू। सरकार जरी 1 महिना नवीन बसलं असून तर जुनंच सरकार आहे, 2.5 वर्ष मागे होतं। आणि सरकारनं मनावर जर घेतलं तर 3 महिन्यात करोडो लाडक्या बहिणीला जर ते 1500 रुपये देऊ शकतं तर 3 महिन्याच्या एका महिन्याच्या अवधीमध्ये आपणच घोषणा केली होती कर्जमाफीच्या संदर्भात। आणि त्याचं स्पष्टीकरण तुम्ही जर देत नसाल तर त्याचे परिणाम शेतकऱ्यावर आम्ही ते सहन करणार नाही, कारण हा सर्व हिंदू शेतकरी आहे। हिंदूचं सरकार वरते आहे, हिंदुत्वादी सरकार। वारंवार हिंदू उल्लेख करत आहेत। नाही, हे हिंदू शेतकऱ्यांच्या विषय फार महत्त्वाचा आहे। 75-90% हिंदू बांधव शेतकरी आहे, हिंदू बांधव हे मेंढपाळ आहे। आणि हिंदुत्वादी सरकार केंद्रात आहे, हिंदुत्वादी सरकार राज्यात पण आहे। आणि कटेंगे तो हिंदू किसान, बटेंगे तो हिंदू किसान कटेगा। हिंदू किसान हा कटला नाही पाहिजे, तो मरण नाही पावला पाहिजे, त्याच्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे। तो मेंढपाळ हिंदू बांधव आहे, प्रचंड त्याची आस्था ह्या सरकारवर। हिंदुत्वादी सरकार असल्यामुळं आमच्या थोड्याशा भावना अधिक मला वाटते सरकारच्या प्रती चांगल्या आहे का ते सरकार लगेच याच्यावर निर्णय घेईल, कारण हे 75-90% हिंदू मेंढपाळ, आणि मेंढपाळ तर 100% हिंदू आहे आणि 90% शेतकरी हा हिंदू बांधव आहे, त्याच्यामुळे सरकार निर्णय घ्यावा। हो, अनेकदा तुमच्या आंदोलनाची धास्ती घेतली जाते, मोठा पोलीस बंदोबस्त आज अमरावतीत असणार आहेत। काय वेगळं आंदोलन असणार? अनेकदा आंदोलन तुमची चिघळलेली महाराष्ट्राने पाहिलेली। मला असं वाटतं का पोलिसांनी नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला जात आहे। आंदोलनस्थळी शेतकरी आणि मजुरांना, कार्यकर्त्यांना येऊ द्यायचं एकंदरीत जर चित्र असं निर्माण झालं तर मग ते उग्र होईल। आणि शांततेनं आम्हाला जर निवेदन देऊ दिलं तर मग मात्र शांततेनं आम्ही करू। राज्यात जर आपण पाहतो बीडचा मुद्दा गाजतोय, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते। काल अजित पवारांची देखील त्यांनी भेट घेतली। दुसरीकडे भाजपचे आमदार सुरेश धस नवीन रोज गोष्टी काढतायत। डील झाली होती त्या खंडणी प्रकरणात, त्या ठिकाणी देखील धनंजय मुंडे उपस्थित असा देखील आरोप केला। मला असं वाटतं का एकंदरीत हा मुद्दा गुंडशाहीच्या विरोधात
म्हणजे तो कोणत्या एका जाती धर्मापुरता मर्यादित नाही आहे. ज्या पद्धतीनं संतोष आपलं सरपंच देशमुख यांना मारलं गेलं आणि सूर्यवंशीला ज्या पद्धतीनं तिथं पोलीस स्टेशनमध्ये त्यांची हत्या झाली, ह्या सगळ्या गोष्टी एका जातीपुरता मर्यादित नाही आहे. काही लोकांनी हा मुद्दा घेऊन त्याचं राजकारण करू नये, कारण त्याची गांभीर्यता चालली जाईल आणि म्हणून जे आरोपी आहे त्या आरोपीच्या बद्दलच वाच्यता केली पाहिजे. धनंजय मुंडे जर दोषी असेल चौकशीमध्ये तर कारवाई होणारच, परंतु त्या भागातल्या राजकारणापुरता विषय न करता मला असं वाटतं का जी घटना आहे ती गंभीर आहे आणि गुंडांना कोणती जात आणि धर्म नसतं. ते गुंडे असेल ज्यांनी ही केलं, हे कुठल्या जातीचे आहे आणि मरणारा कुठल्या जातीचा आहे, ही प्रवृत्ती आहे ती सगळ्या जातीमध्ये सापडतं आणि त्याच्यामुळे मला वाटतं त्या घटनेपुरते मर्यादित राहून जर आंदोलनाला अधिक तेज दिली तर फार चांगलं होईल, जेणेकरून गुंडांच्या मागं मग जात उभी राहू नये याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. संजय गायकवाड आहेत शिंदेचे आमदार, त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की मतं विकली आणि एक वादग्रस्त देखील वक्तव्य केलेलं आहे. कसं पाहता ते? मला असं वाटतं का पैसे देणारे आहे आणि घेणारे पण आहे. सध्या लोकशाहीमध्ये हा जो ट्रेड आलेला आहे, धर्म, जात आणि पैसा आणि पार्ट्या, हा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. पण आमदारांनी भर सभेत ते बोलावं असं ते नाही आहे. हा बैठकीतले विषय आहे. बरेच लोक अंतर्गत बैठकीत बोलत राहतं का मतदार कसा खपल्या जातं, काय होतं. मतदार खपल्या जातं हे बरोबरच आहे, काही ठिकाणी सगळ्याच ठिकाणी खपतं असं नाही आहे. परंतु आमदारही काही फार किंवा नेते काही फार चवीचे राहिले किंवा तसे राहिले असं नाही आहे. त्यांचंही पण देवाणघेवाण होत राहतं. ते कसं आहे, 500 रुपयाच्या चोराला जपकटला धरून मारायचं आणि 5,000 चोरी करणाऱ्यांचं मात्र सत्कार करायचा, ही जी मानसिकता लोकांमध्ये आहे ती थांबली पाहिजे. सर्वसामान्य आमदार जर विकला ते चर्च, कार्यकर्ता विकला गेलो चर्च, परंतु आमदार देखील विकले जातात. हां, बरोबर आहे. खासदार असेल, आमदार असेल, पार्ट्या असेल, पक्ष असेल, हे सगळे खपल्या जातं. अखेरी सत्ता हा विषय जो आहे त्यामध्ये या सगळ्या प्रवृत्तीचा मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम दिवसेंदिवस वाढत जाईल आणि प्रवृत्ती हा विषय फार महत्त्वाचा आहे. ते किती पैसे घेतल्याच्यापेक्षा आम्ही कुठल्या विचारानं सत्तेत चाललो ते फार महत्त्वाचं आहे. शेवटचा प्रश्न, अजितदादा म्हणाले की तुम्ही आम्हाला मतं दिली म्हणजे तुम्ही आमचे मालक झाले नाहीत, मी तुमचा सालगडीने, असं देखील अजित पवारांनी एका सभेत म्हटले. मला असं वाटतं अजितदादांना हे माहीत नाही. आपण 26 जानेवारीला प्रजासत्ता दिन मनवतो आहे. प्रजासत्ता म्हणजे प्रजेचं राज्य. प्रजा इथं राजा आहे आणि आपण सगळे त्याचे चाकरच आहे, त्याचे सेवेकरीच आहे. म्हणून प्रजासत्ता जेव्हा तुम्ही तिरंगा फडकान तेव्हा त्या गणराज्य दिनाचं थोडं स्मरण करा. लोकशाहीमध्ये प्रजा हा राजेसमानच ठेवलेला आहे आणि तो राजाच आहे. त्याच्यानं तो मालकच आहे ह्या देशाचा. त्याची विसर अजितदादांना पडू नये एवढीच विनंती आहे. नक्कीच. तर बच्चू कडू होते आज वाडा आंदोलन, आणि या वाडा आंदोलनाला मोठ्या संख्येनं राज्यभरातील शेतकरी, मेंढपाळ बांधव हजर राहणार आहेत. शांततेच्या मार्गाने आम्हाला पोलिसांनी आंदोलन करू द्यावं असं देखील बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे. कॅमेरामन अनिकेत दातोंडे सह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती.